संदीप तांगडे आणि नवनाथ तांगडे आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. तसेच जितेंद्र तांगडी आपण सुद्धा यायचं आहे. सर्वप्रथम मेडल दिलं जाईल जे नैना नितेश तांगडे यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. येस प्लीज कॉम्पर योगेश खूप अष्टपैलू कामगिरी केली. त्यानंतर विकास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली कॅप जितेंद्र तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे. त्यानंतर गुणेश तांगडी आपण प्रवीण पाटील सुमित कुमार अँड बॉयप्रेमचे प्रेसिडेंट यांनी स्पॉन्सर केलेली आकर्षक ट्रॉफी ती प्रदान करायची आहे. योगेश सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. खरं तर जवळपास असं तिसरं षटक जेव्हा हातात दिलं तेव्हा साशंकता होती विजय मिळेल किंवा नाही. काय मनात आलं होतं षटक हातात दिलं तेव्हा? इसके पहले भी बहुत से मैच में बेच चुका हूँ तो डर थोड़ा लग रहा था, बट कॉन्फिडेंस अंदर से था इस बार अच्छा डालने का और थोड़ा दिखाना भी था, इसलिए डेफिनेटली मैं ये कहना चाहता हूँ कि 2 ओवर के बाद तीसरी ओवर जब आपने हाथ में दी थी आपने 3 रन दिए और 2 विकेट्स लिए और क्या टर्निंग पॉइंट था ओस, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मुझे बस यही था कि अपनी टीम के लिए 12 रन लास्ट ओवर के लिए रखना था, बाकी दूसरे बॉलर को भी अपना काम करना था, तो मैं भी अपना पूरा 100% दिया उसमें. 3 गेंदों में जब 10 रन की आवश्यकता थी तब सिक्सर जड़ा था. उसके बाद में 2 ओवर में 2 बॉल में 4 रन चाहिए थे. डेफिनेटली कुछ तो डर पैदा हुआ होगा उस टाइम पे. डर तो सबको लगता है, अभी 2 बॉल 4 रन का मैच रहता है तो ऐसा ग्राउंड रहता तो अगर आधा भी लगता तो निकल जाता है, लेकिन बहुत अच्छा बॉलिंग किया उन्होंने गुज्जर भाई ने. मगर योगेश बहुत अच्छा परफॉर्मेंस किया. पहले बल्लेबाजी करने के समय 2 जो चौकार लगाए थे बहुत ही इंपॉर्टेंट, 2 बाउंड्रीज जो लगाई थी वो बहुत इंपॉर्टेंट रही. और तीसरा ओवर जो डाला वो भी बहुत ही इंपॉर्टेंट था क्योंकि उसमें खाली 3 रन दिए, 2 इंपॉर्टेंट विकेट चटकाए, बहुत अच्छे. तो ये थे योगेश. योगेश आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं रहेंगी. वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर आपण बोलूया नेक्स्ट मॅचकडे लगेचच. नरेशमध्ये कासरवाडी संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. हलक्या त्याला सरळ बॅटने ड्राईव्ह केले. आत्मविश्वास बघायला मिळाला. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक टू द शॉर्ट कव्हर आणि त्यावर 1 धाव पूर्ण करते बॅटर दीपेश चौधरी आणि गणेश दावडे अशी सलामीची जोडी. खूप चांगली कामगिरी करतात कारण पालिवली गावामध्ये एक छोट्याशा गावातून हा संघ आलेला आहे आणि काय चांगली कामगिरी करतोय, फार महत्त्वाचं आहे. याला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली. धावसंख्या झालेली 2. खारबावसारख्या बलाढ्य संघाला या संघाने परास्त केलं, हे फार महत्त्वाचं आहे. संदीप भोईर पण एकदा मार्गस आणि त्याचा सामना करेल दीपेश. याला मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो मिड ऑफला आणि तोपर्यंत दीपेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली आहे 3. नरेशमध्ये कासारवाडी विरुद्ध पालिवली या 2 संघांनी मॅच. याला मध्ये शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळलेला आहे पण मात्र 1च धाव मिळेल. एकेरीच्या रूपाने धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 4. H11 पालिवली विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासारवाडी या 2 संघांमधील मॅच आपण पाहतोय. दुहेरीतली मॅच आहे. या वेळेला मात्र फटका खेळला, चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सहज सोपा सुंदर झेल घेतला जातोय.
थोडंसं उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन फटका खेळायचा होता, स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगकडे खेळायचा होता, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक चांगला झेल समाप्त केला जातो आणि पहिली सफलता आपल्या संघाला संदीप भोईर मिळवून देतोय. प्रशांत भालेकर, तुम्हाला प्रशांत भालेकर दिसतील, चौधरी दिसतील. यावेळेला मात्र थोडासा उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळायचा प्रयत्न केला गेला होता. खरं तर अशा चेंडूला तुम्ही कव्हरच्या दिशेने जर खेळला तर तुम्हाला जास्त धावा मिळू शकतात, पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं फक्त धावा ज्या आलेल्या आहेत त्या फक्त 4 आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे, कारण आपण पाहतो दीपेश बाद झालेला आहे आपल्या वैयक्तिक 2 धावांवर. यानंतरची मॅच होईल ते आता एकविरा नायगाव आणि जितू पॅकर्स नवघर. एकविरा नायगाव आणि जितू पॅकर्स नवघर दोन्ही टीमने टॉससाठी तयार राहायचं आहे. एकविरा नायगाव आणि जितू पॅकर्स नवघर. दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतील भरत भोईर. एक भिवंडी परिसरातील संघ आहे, एक ठाणे परिसरातील संघ आहे, कारण आपण पाहतो यश 11 पालिवली हा भिवंडी परिसरातील संघ आहे, तर नरेश स्पोर्ट्स कासारडोली हा संघ ठाणे परिसरातील संघ आहे. तसे कासारडोली गाव म्हटलं की त्या परिसरामध्ये खूप जास्त क्रिकेट खेळलं जातं. कासारडोली असेल, वाघबिल असेल, मुगरपाडा असेल, कोळशेत असेल, ही जी गावं आहेत ना त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं, मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. खेळण्यासाठी सज्ज होईल गणेश आणि प्रशांत अशी जोडी खेळपट्टीवर आहे. याला मात्र बॅकफुटला येऊन पंच केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका पंच केला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. याला मात्र स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू जाईल स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते 12. दुसरं षटकानं लागोपाठच्या 2 चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गणेश प्रयत्न करतोय मात्र यावेळेला यश आलेलं नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या स्थिर आहे 12. भरत भोईर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी संदीप भोईर द्वारा बघायला मिळाली. याला इम्प्रोवाइज फटका स्वीप केलेला आहे डीप स्क्वेअर लेगला. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामुळे एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झालेली आहे 13-13. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. यश 11 पालवली विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासारडोली. आणि टॉस हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केला यश 11 पालवली संघाने. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या नव्हती, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अगदी पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर 2 चौकार लगावले गेले. आणि आता मात्र एक
समाधानकारक धावसंख्येमध्ये प्रवेश करताना पाहतोय यश 11 पालिवडी संघाला. भरत भोईर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप राईट आर्म. याला मात्र ड्राईव्ह केलं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. हेच तर फार महत्वाचं आहे. मिडॉनला कुठला क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही. फक्त हलक्या हाताने खेळलं जात आहे. आणि डीप मधून जो क्षेत्ररक्षक येतो बऱ्याचशा वेळेला असं असतं की त्याचं लक्ष जे असतं ते चेंडूकडे असतं आणि खेळाडूकडे असतं. खेळणारा जो बॅटर त्याच्याकडे असतं. त्यातूनही मिसफिल्ड होते आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. याला मात्र क्लीन बोल्ड. त्रिफळाचित. योगेशने जी कामगिरी केली होती, जितू पॅकर्स नवगरचा योगेश तसेच गुज्जर यांच्यासाठी समीर म्हात्रे यांनी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. ही इनिंग संपल्यानंतर जेव्हा आमचा टॉस असेल तेव्हा योगेश आणि गुज्जर यांनी यायचं आहे आणि समीर म्हात्रे यांनी दिलेले 500 रुपये घेऊन जायचे आहेत. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की 2 बाद धावसंख्या झालेली आहे 15. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, पण अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे हे विसरून चालणार नाही. या 2 षटकामध्ये जर 20 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर मात्र आपण पाहू शकतो की 35+ फ्लड लाईट मध्ये ही धावसंख्या चांगली ठरू शकते. आणि तिसरं षटक घेऊन येतो चिराग भोईर आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल गणेश. आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. गणेश यात 2 चौकार लगावलेले 10 धावांनो खेळतोय आणि संजयला आपलं खातं उघडायचं आहे. संजय चौधरी आणि गणेश अशी जोडी खेळपट्टीवर. तिसरं षटक चिराग भोईर. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. नरस्मृती कासारवडी जास्त वेळ घेऊ नका. चिराग राईट आर्म. याला मात्र चेंडू हवेत आहे. मात्र झेल होईल का? आणि सहज सोपा सुंदर झेल मिड ऑफला घेतला जातोय. सोपा झेल घेतला होता आणि गणेश याची खेळी सहज संपुष्टात आलेली. असं वाटलं होतं की गणेश आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण मात्र हवेमध्ये फटका खेळायचा होता ज्या अंदाजानं. कारण बरेच वेळा मिडऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र मिडऑफला क्लिअर करता आलेला नाही. मिडऑफला चांगला झेल घेतला आणि गणेश याची खेळी संपुष्टात आली. तिसरा मोहरा टिपला जातोय. तिसरा धक्का बसतोय तो म्हणजे यश 11 पालिवडी संघाचा. 3 बाद धावसंख्या मात्र आहे ती 15. 3 बाद 15. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे राजेश बसवत. अजूनही हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. म्हणजे तब्बल जर बघितले आपण जवळपास 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे 15. 3 फलंदाज बाद झाल्यात. पहिला फलंदाज बघितला आपण दीपेश बाद झाला, त्यानंतर प्रशांत बाद झाला आणि त्यानंतर गणेश बाद झाला. आता खेळण्यासाठी सज्ज संजय चौधरी नॉन स्ट्रायकर येणार आणि राजेश बसवत खेळण्यासाठी सज्ज होईल. चिराग आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच लगेच डेड बॉलचा इशारा करतायत. राजेश खेळण्यासाठी सज्ज होईल आणि नॉन स्ट्रायकर येणार संजय चौधरी.
याला फक्त शॉर्ट टर्म पुलचा फटका बघायला मिळाला. मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल, समन्वय, कॉर्डिनेशन बघायला मिळालं आणि 2 धावा राजेश पूर्ण करतोय. 2 धाव्यानं यश 11 पालिवडी संघाची धावसंख्या झाली 17. तिसरं षटक हे मार्गस्थ या प्रगतीपथावर आहे. यानंतर जितू पॅकर्स नवघर आणि एकविरा नायगाव या 2 संघामधील टॉस होईल. चिराग पुन्हा एकदा आडव्या पटना क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे. मिड विकेटला चेंडू आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा केला जाईल. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. खास करून 10 द्यावे लागेल. राजेश डेंजर एंडकडे धाव घेतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 19. हेच फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. क्रिकेट म्हणजे काय, चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि त्याच्यावर एकेरी दुहेरी धाव घ्या. त्याचबरोबर खराब चेंडूचा तुम्ही समाचार घ्या आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. चौकार आणि षटकार वसूल करा आणि यालाच म्हणतात क्रिकेट. चिराग राईट आर्म पुन्हा एकदा फटका खेळलेला चेंडू हवेत होता, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केलेला नाहीये, कारण धोका निर्माण होऊ शकतो हे बघितलं आणि मात्र एकाच धावेवर समाधान मानतोय तो राजेश. धावसंख्या झालेली 20. या षटकात मध्ये धावपळक सातत्याने हलता ठेवण्यात यश आलेलं आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चिराग याला मात्र खालक्या त्याने कट केलेल्या चेंडूला डीप कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची शक्यता आणि फलंदाज धावबाद. पुन्हा एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न केला गेला होता. खरं तर जवळपास पोचलाही होता, पण आपण बघितलं तर जवळपास बॅट ही जवळपास हवेत होती आणि काम तमाम. एक धाव मात्र मिळते आणि चौथा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झालेली आहे 21. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय जयेश भोईर. धावसंख्या 21. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पण येथे गोलंदाजीसाठी चिराग भोईर येईल. राईट आर्म त्याला फटका खेळलाय. मिस टाइम फटका आहे, हवेत आहे. झेल होईल का? उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळे झेल घेण्याची शक्यता फार कमी असते. 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली 23. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 23. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. दोन्ही टीमला लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे. एकविरा नायगाव आणि जितू पॅकर्स नवघर टॉससाठी तयार राहायचं. एकविरा नायगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जितू पॅकर्स नवघर संघ कॅप्टनने सुद्धा तयार राहायचं आहे.
होऊन त्याने आपल्यापर्यंत पोहोचवली, कारण प्रजासत्ताक दिवस आहे. याला मात्र कट केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय डीप कव्हरला. आणि या ठिकाणी ऑनलाईन जोडले आहेत आमचे प्रवीण पाटील साहेब, जे बॉयकुमार बॉयप्रेम तसेच सुमित कुमार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण आकर्षक ट्रॉफीचे मॅन ऑफ द मॅच आहेत, त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. ते पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देत आहेत. पण ते प्राईज डिस्ट्रीब्युशनला आमच्यात उपस्थित राहतील. प्रवीण पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. याला मात्र वाईड यॉर्कर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. आणि पंचांचा हा वाईट बॉलचा इशारा. नो आर्ग्युमेंट, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. कृपया फक्त बीमर्ससाठी लक्षात घ्या, बीमर्ससाठी फक्त रिव्ह्यू. पंचांना हवा असेल तर पंच घेऊ शकतात. येस, पंचांनी घेतलेला आहे. येस, पंच घेतील. पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतात. मात्र कुठल्याही प्रकारच्या टीमला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. आमचे तिसरे पंच पाहतील. तिसरे पंच पाहणी करतील. तिसरे पंच पाहतील, स्लो मोड ऑफ ऍक्शन मध्ये पाहतील. परत बघा. इट्स अ वाईड. तिसऱ्या पंचांचा आणि बारकाईने पंचाने बघितलेला आहे. वाईट बॉल. याला मात्र कट केलेला आहे. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेकडे आणि सीमा पार होईल. 4 धावांसाठी चौकार. कट केला होता. अगेन्स्ट टर्न. झालेले आहेत. चौथे षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा साईल मुकादम गोलंदाजी करण्यासाठी. याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळत आहेत. यावर मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि मात्र लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला झेल समाप्त केला जातोय.
नेल्सन तेहतीस धावा झाल्या आहेत आणि आता मात्र साहिल मुकादम जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आणि आता मात्र शेवटचा चेंडू असणारी धावसंख्या आहे 33. यानंतर टॉस होईल. एकविरा नायगाव आणि जितू पॅकस नवगर. टॉससाठी दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. याला मात्र व्हाट अ शॉट सरळ फेकून दिलेला आहे. अराउंड द ऑफ स्टंप लॉंग ऑन सीमा ह्याच्या बाहेर जाणारा षटकार. हो सेम सेम असेल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. जितू पॅकर्स टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे पण बॅटिंग करायची आहे. नो डाऊट आपण बॅटिंग करत असतो मॅच जिंकू शकतो. साधारण काय माइंडसेट केलं असेल की किती धावांपर्यंत गेला तर तुम्ही मॅच जिंकू शकता? 40 ते 45. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर यानंतर जो टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून एकविरा नायगाव संघ कॅप्टन निर्णय घेतलेला तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी जितू पॅकर्स नवगर संघाला आमंत्रित केलेला आहे. मी या ठिकाणी बोलणार तो योगेश तसेच गुज्जर. योगेश आणि गुज्जर आपण यायचं आहे. योगेश आणि गुज्जर आपण लगेच यायचं आहे कारण समीर म्हात्रे यांनी दिलेले प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. योगेश आणि गुज्जर कृपया लक्षात घ्या. शेकोटी पेटवू नका कारण मैदानात धूर आलेला आहे. खेळण्यासाठी त्रास होतोय. लक्षात घ्या. आपण लगेच बंद करायचे. आमच्या व्हॉलंटियर्सनी त्या ठिकाणी जायचं आहे. आमचे व्हॉलंटियर्स अनिल अंकलेश प्रतिष्ठान खारडी तसेच स्वराज ग्रुपचे व्हॉलंटियर्स आपण यायचं आहे. योगेश आणि गुज्जर. जयेश तांगडी आपण यायचं. जयेश तांगडी आपण यायचं आहे. जयेश यायचं आणि हे जे पारितोषिक समीर म्हात्रे यांनी दिलेलं आहे हे आपल्या शुभ हस्ते योगेश आणि गुज्जरला प्रत्येकी 500 रुपये द्यायचे आहेत. सर्वप्रथम योगेशसाठी 500 रुपये जे समीर म्हात्रे यांनी दिलेले आहेत हे स्वीकारायचे. योगेश अभिनंदन. त्यानंतर गुज्जर आपण यायचं आहे. आपल्यासाठी जो समीर म्हात्रे यांनी 500 रुपये दिलेत हे सुद्धा स्वीकारायचे आहे. खूप खूप अभिनंदन योगेश आणि गुज्जर. सामन्याला सुरुवात होईल आणि आता मात्र सज्ज होतील आमचे एकदा मित्रमणी के हास्य कलाकार
आणि मी नेहमीच त्याला म्हणतोय की आमच्या आगरी समाजातील हे आदर्श व्यक्तिमत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आमचे मित्र दशरथजी पाटील. धन्यवाद गवळी सर, अतिशय दमदार समालोचनाने. अभ्यास बराच, पेशाने जरी डॉक्टर असले पण क्रिकेटचा भयंकर वेळ. चला बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीने पहिलं षटक गणेश. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. तर मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या बिनबाद एक, 1 फन. 40 धावांची गरज. विद्यमान सामना येशिलियम पालिवली आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवली असा विद्यमान सामना. त्याच्यानंतर जितू पॅकर्स विरुद्ध एकविरा नायगाव असं ही दुसरी लढत. त्याच्यानंतर शेवटची मॅच. म्हणजे एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. राईट महोदय के पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑफ ला. मिळेल फक्त एक धाव. 119 मिनिट. संघाची धाव संख्या 2 वर. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, क्रिकेटचा भयंकर शोक. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर. दमदार आयोजन. बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. हो येस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा आणि पहिला धक्का बसेल. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. फलंदाज पहिल्या फेकेचा बदाम, पहिला गडी गरज, पहिली लागलेली अवदसा आणि पहिल्या विकेटचं पतन. कार्यासाठी पहिला धक्का, पहिल्या फेकेचं बदन. धाव संख्या 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 धाव संख्या 2, 1-2. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज. नवीन फलंदाज राज कारखानीस. कारखानीस तिकडे कुठं आले रे? नाही नाही, आमच्याकडे ठाण्याला एक हॉस्पिटल आहे कारखानीस. हाय जाऊ द्या, पण संघ मात्र चांगला आहे, दमदार संघ आहे. येशिलियम पालिवली ज्यांनी मोठ्या संघाला खारबावसारख्या बलाढ्य संघाला ज्यांचं कंबरड मोडलं त्यांच्या बगरावर दिला पाय. बॉलिंग मार्ग होता या राईट आर्म होते विकेट. ओ हे चाबूक शॉट, दमदार स्ट्रोक आणि हा पहिला बेघेट. वज्र डोळा, भीम डोळा, आसमानी टोळा. धाव संख्या मिळतील, हीच खरी आदिवासींची ओळख आहे. हा दमदार सिक्सर, क्या शॉट. बाबूशा ऐकलं का बाबूशाला कधी? तर शाला स म्हणतो शॉट. आता शॉट कुठला ते बाबूशाला विचारा. शॉट आहे की शॉट आहे ते बाबूशाला विचारा. कारण ते ओरिसावाले ना ते शाला स म्हणतात. शॉट असेल. संघाची धाव संख्या पहिला दमदार सिक्सर. संघाची धाव संख्या 8 वर. सर्व शोक असावेत. दारूचा शोक असावा, जुगाराचा असावा, आकड्यांचा असावा, बैलांचा असावा, पण एक शोक नसावा, नाकाचा शोक नसावा. आता नाकाचा शोक मला कृपया विचारू नका प्लीज. पाहिजे तर तुम्ही कामाटीपुरा गाठा, जाऊन तिथं मार खाला जरा. धाव संख्या 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांची गरज. पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग. चेंडू खोदून काढलाय आणि सलग हा दुसरा दमदार सिक्सर. अप्रतिम बॅटिंग, केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत आणि काढला अक्षरशः घामटा.
धावा आल्या पहिल्या षटकात. तब्बल अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. राईट आर्म हो द विकेट. पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये 4 षटकांचा सामना असेल. हो येस, पुन्हा एकदा आउटसाईड दॅप्शन चांगलं कमबॅक आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. धावसंख्या पहिल्या षटकात धावाल्या 14 आणि वाईटचा इशारा. अरे काय लेट करंट आहे. अच्छा अच्छा, वाईटचा इशारा. तमा पंचाचा निर्णय अंतिम असेल प्लीज. कासार दामोदर म्हणून थर्ड अंपायरने कधी कमिटीचं ठेवायचं, म्हणजे काय भांडण. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा समर्थन. अनुमान, अदमास, अंदाज. 1 धावेचं प्रतिपादन. टोटल स्कोर इज 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 डिलिव्हरीज. राहिला शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर. आणि आणि ते नंतर सांगायचं, लगेच नाही सांगायचं, मग त्यांना टेन्शन येतं. येस, पुन्हा एकदा दमदार फटका. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह जम गया. लॉंग ऑफ डिरेक्शनच्या मधून चांगलं रनिंग मिडियम विकेट. 2 धावा मिळते. संघाचे पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 17 धावा आणि उर्वरित 18 मध्ये 23 धावांची गरज. 40 धावांचं टार्गेट आहे. यश इलियम पालिवली विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार उडवली असा हा विद्यमान सामना. जबरदस्त बेग फाईट, बेग बॅटल. कडवी झुंज. माझ्या समवेत असतील गवळी सर आणि निशांत पाटील. पुण्याला गेलो, तिथे एक बोर्ड बघितला, आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. बघा, आता एखादा चुतपाकत असेल ते 10 रुपयात म्हणजे आवळायचे. अरे आवळा म्हणजे सरबत आहे ते, सोडा. आवळा 10 रुपये आणि सोडा 10 रुपये. हे असं मराठी भाषा असते. दुकानदार फार हुशार असतात. जिंकण्यासाठी 18 मध्ये 23. 18 बॉल्स टू गो. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क तयार. संघाचा दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅपवर. नवीन गोलंदाज संदीप भोईर. राईट आर्म होतं विकेट तयार. पहिला बाबा स्कोर लिहत होता. सल्यांत आपली सुचवायचे. काय असतं माहीत आहे, संघ हारला की अंपायर आणि पंच बस. म्हणजे एखादा माणूस जुगार झापला, घरी जाऊन बायकोला झोडपायची. नाही बायको भेटली तर मेवणीला ठोकायची. ठोकायची म्हणजे तिला चोपायची, बदडायची. पुढचं ऐकून घ्या. षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर. संदीप भोये तयार. स्ट्राईकला फलंदाज आदित्य खेळेल. संदीप यांचा मारा. दुसरा षटक. 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. आणि हा येस 11 लाईन. पुन्हा एकदा चेंडू डीप मिड विकेटला. फक्त मिळेल 1 धाव. 100 कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 18 वर. उर्वरित चेंडू राहिले 17 आणि 22 धावांची गरज. एक रंगतदार सामना. अटीतटीचा नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. जबरदस्त क्लायमॅक्स, ट्विस्ट, थ्रिलिंग मॅच. एकीकडे कासार उडवली, दुसरीकडे यश इलेव्हन पालवली. अशी ही बिग फाईट. संदीप भोईर आहे संघाचा दुसरा मीडियम पेसर, मध्यमपदी गोलंदाज. आणि हा येस आउटसाइड द ऑफ फुलटा चेंडू. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटला आपला तुम फिल्डिंग. अन्यथा हा चौकात आला असता. 1 धाव मिळते. उर्वरित चेंडू राहिले 16 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 16 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 21 रन्स.
ओके, थँक्यू. आजचं अतिशय चांगलं स्कोरिंग. राईट आर्म महोदय विकेट. बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये असेल. पुन्हा एकदा चेंडू मिड ऑफला आणि हा फलंदाज बाद होईल. सॉफ्ट डिसमिसल सर्कलच्या आतमध्ये. आणखीन बसेल दुसरा धक्का. दुसऱ्या विकेटचं बदन. दुसऱ्या विकेटचा काढता बाय. द्वितीय विकेट स्वाहा. फलंदाज असे नवीन फलंदाज. न्यू बॅटर कोण? निकेतन कुंभार. नवीन फलंदाज. निकेतन कुंभार संघाचा नवीन फलंदाज खेळेल. संघाच्या वतीने दुसरा षटक प्रगती पदावर. उर्वरित चेंडू 16 आणि धावा पाहिजे. 21 धावांची गरज. 16 बॉल्स टू गो. 15 बॉल 21 धावांची गरज. फक्त फासला आहे. अंतर आहे ते फक्त 6चं. चला स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा कासर वडवली आणि पालिवली अशी ही लढत. हो येस. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चेंडू पुश केला. टॅप केला. चेंडूचा बिमोड केला. मिळेल फक्त 1 धाव. आणि उर्वरित चेंडू राहिले 14 आणि धावा पाहिजे. 20 धावांची गरज. एक मोठा फटका मात्र कमबॅक करेल. आणि 2 जरी विकेट गेले तर नक्कीच म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत त्रिशंकू अवस्था. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा. मानाची स्पर्धा. खासदार चषक 2025 चे विकेशेट म्हात्रे यांचं दमदार आयोजन. आणि ऑनसाईडला चेंडू मिड विकेटला. आणि चांगलं रनिंग मिळते विकेट. 2 धावा मिळतील. आणि उर्वरित समीकरण फक्त राहिलंय 13-18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावांची गरज. 13 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 18 रन्स. प्रेक्षकांचा आज मात्र जबरदस्त उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. गवळी सर तुम्हाला एक आमच्याकडे देखील आमंत्रण आहे. बाल्यामामांची स्पर्धा आहे फेब्रुवारीच्या महिन्यात. हाच संच तिथं असेल. हेच फ्लड लाईट असतील. एक जबरदस्त आयोजन. नक्कीच तिथं निशाण आणि तुम्ही ह्या दोघे जण प्लीज. आम्हाला तुमचं आग्रहाचं निमंत्रण असेल. एक तरी दिवस तुम्ही तिथं द्या. अशीच मोठी स्पर्धा. आणि आमच्या गावाचं मैदान देखील बघा. अतिशय चांगलं मैदान. आणि पिणाऱ्यांची तिथं खास सोय आहे. नमस्कार नाही करत तिकडं गवताचे असते हे मस्त बनवलेत. तिथंच प्याने तिथंच लोळा पाहिजे तेवढं. सगळं यानं पण घेऊन जातो. तू हीच पण आहे ना. लाईव्ह पण हेच आहेत. करावेला आहे ना तुमची पिट्यांच्या इथं नाही. आता ते तर सांगतो ते आहे म्हणतो. असं कसं ज्याला नवरा एका खोलीत बायको दुसऱ्या खोलीत कसा व्हायचा. आता ते बोलले आम्हाला. आता जस्ट आता त्याने विचारा निशाणला. ते साक्षीदार आहेत. एक वेळा आम्हाला चढली असेल पण त्याने कुठं चढली. चला 12 चेंडूमध्ये संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. तिसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर ट्रॅकवर बॉलिंग मार्क प्रस्थान. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 9 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. अतिशय रंगतदार सामना. रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. 2 प्रतिस्पर्धी. बॉलिंग मार्क तयार. उदय जाधव. राईट आर्म होते विकेट तयार. 12 मध्ये आणि निकेतन कुंभार अशी मडकी घडवाल ना.
त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल. याच्यानंतर अजून 2 मॅचेस बाकी आहेत. राईट डाऊन हो दे विकेट तयार. हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, दहकता, भेदकता, अचूकता असा हा जबरदस्त परिपाक संमिश्र मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. 11 चेंडू, राहिल्या धावा, 18 धावांची गरज. काय रंगतदार सामना, पैसा वसूल मॅच, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला. 11 मध्ये 18, 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 18 रन्स. आणि हा यस, उदयसाठी विकेट हॅट्रिक आणि फलंदाज बाद होईल. यस, अप्रतिम बॉलिंग अटॅक आणि दुसरा का तिसरा धक्का. यस, तर जी ऑफर आहे विकेट हॅट्रिक संकेत मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. लावताना कमीत कमी 500 लावा. नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे, बरं की नाही. चला, छक्के लोक मग 100 रुपये घेत नाही. बघा, टोल नाही कर जाऊ, नाही तर म्हणतो मी वरती करतो. आता वरती करता तुम्ही जाऊन बघा, दिवसा जाऊ ना की तिथं मार खाल तुम्ही. आणि कृपया जीपे नको. चला, संडासामध्ये हागला तरी जीपे. ज्याला 5 रुपये खिशात नाही, रिक्षाचे भाडे पण जीपेने देतात. बघा रिक्षावाल्याने, विचारा तुम्ही. समजा नेटवर्क जर हँग झालं, रिक्षावाला मेला ना फुकट, बरोबर की नाही. उर्वरित चेंडू राहिले. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 10 चेंडूनी 18 धावांची गरज, 1.80. आणि हा यस, पुन्हा एकदा हो. आणि झाल्या विकेट हॅट्रिक, 500 रुपये. तर पैसे द्या मात्र प्लीज. बघा, एक पाहुणाला सोटा बोटात आला, मोठा एकदम आला. नंतर म्हणतो साहेब मी वर्गणी देतो. आम्हाला वाटलं देईल 5-10 हजार रुपये. म्हणतो 222 रुपये. याला 200 रुपये काय सप्त्याची वर्गणी देता का क्रिकेटला टूर नाही देता, वर्गणी देत आहे. याला 400 रुपये किलो लसूण आहे, 80 रुपये किलो कांदा आहे. आणि येणारा फलंदाज जर हॅट्रिक केली तर 500 रुपयाचे कॅश प्राईज. येणारा फलंदाज द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज खेळण्यासाठी तयार. संजय भाडेने अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, जबरदस्त मारा, भेदक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विखारी मारा, रेचक मारा, तिखट मारा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. अतिशय चांगला जबरदस्त सामना, जबरदस्त बॅटल. जरा स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म महोदय, विकेट तयार. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम, परंतु विकेट हॅट्रिक जरी हुकली असली परंतु चांगला चेंडू शॉर्ट मिड विकेटला. मिळेल 1 धाव आणि राहिले चेंडू 8 आणि धावा पाहिजे. 17 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो, रिक्वायर 17 रन्स. काय जबरदस्त सामना केलाय. या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं कमबॅक. जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, वेल बोल्ड. राईट आर्म महोदय, विकेट. 2 बॉल्स टू गो इन द 3rd ओव्हर. आणि हा पुन्हा एकदा जाईल डॉट बॉल, आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा एकदा तर मिळेल 1 धाव. संघाची धावसंख्या झाली आणि उर्वरित चेंडू पाहिजे 7 मध्ये. 16 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी आणि राहील निर्णायक षटक. मागच्या सामन्यामध्ये देखील असे 6 चेंडूमध्ये 17 धावा होत्या, पण तो निसटता विजय प्राप्त केला. शेवटच्या चेंडूमध्ये पाहिजे 2 धावा.
पण तो सामना पराभूत झाला होता. निसटता विजय प्राप्त केला होता. जितू पॅकर्स चिरनेर संघ चांगली संघर्षमय सामना झाला होता. इकडे काय आहे रे, इकडे कसला आवाज येतोय? क्रशर आहे का? अच्छा अच्छा, त्यानं झोपाने हो. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का मिळेल आणि या षटकात तब्बल विकेट आल्या. तृप्तीन 3 विकेट, काय जबरदस्त गोलंदाजी केली. अतिशय समीकरण, तंत्र, तारतम्य, ताळमेल. रोहित सांबरे म्हटलं सांबरी का बरं? रोहित सांबरे 16 धावांची गरज. कोणला पाहिजे? अरे 16 धावांची गरज. एका ठिकाशीनं असा एक चौकार मारला, 4 वेळा विजेता. धावा किती झाल्या? साला मध्ये 1 ग्लास दूध पिण्यानं काट्यावर जाऊन वजन करणार. चला शेवटचा गोलंदाज रोहित सांबरे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. म्हणजे तुम्हाला कुठल्याही 16 धाव कुटावे लागतील. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. याच्यानंतर अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. बराच वेळ घेतात येते. रोहित सांबरे तयार. यश 11 पालिवली संघाने मात्र जबरदस्त करामत केली. चांगलं प्रदर्शन केलं. आणि हा पहिला चेंडू तटविलाय आणि हा पहिला दमदार सिक्सर. वज्रटोला भीमटोला केलेलं आक्रमण, अटॅक, स्फोटक फलंदाजी 5 चेंडूमध्ये राहिल्या. टायमिंग अफलातून बटका. ट्रेमेंडस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस, ह्यूज स्ट्रोक आणि उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. काय सामना बघा. उत्तरोत्तर रंगदारा सामनाला. जबरदस्त ट्विस्ट, रंजक, जबरदस्त थ्रिलिंग मॅच. 5 चेंडू 10 धावांची गरज. राज याची दमदार फलंदाजी. अजूनही नेटाने फलंदाजी करतोय. जम धरून बसलाय. वेल सेटेड. चला स्पीडअप करा प्लीज. अंपायरना जरा तंबी करतो प्लीज. जरा स्पीडअप करायला सांगा प्लीज. कारण या सामन्याने भरपूर वेळ घेतला. भरपूर टाईम झाला ना गवळी सर? नाही आता 2 तुम्हाला नक्कीच अलर्ट करावं लागेल तुम्हाला टाईमसाठी. चला 5 मध्ये 10 धावांची गरज. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. रिमेनिंग 10 रन्स इन रिमेनिंग 5 ड्युलेरीज. 5 चेंडू. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचा षटक प्रगतीपथावर रोहित सांबरे खेळेल. राज अशी चकमक, चुरस कॉम्बिनेशन. आणि हा पुन्हा एकदा चेंडू गेला डॉट बॉल. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक, पुनरागमन. पहिला जरी आक्रमण केलं, नंतर मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. 4 मध्ये 10 धावांची गरज. काय जबरदस्त सामना. आज मात्र एकापेक्षा एक दर्जेदार सामने बघायला मिळाले. मागचा सामना देखील जबरदस्त
चित्तथरारक झाला, रोमांचक झाला. राईट आर्म होते विकेट तयार. 4 चेंडू 10 धावांची गरज. रोहित सांबरे राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा पुन्हा आउटसाइड द ऑफ अप्रतिम बॉलिंग. जोरदार अपेल पण तो पंचाचा नकार. उत्तर आणि जरी षटकार आला नंतर मात्र 2 अफलातून चेंडू फेकले. गती आणि मती याचा पुरेपूर वापर. राहिले 3 बॉल 10 धावांची गरज. ज्यांचे कोणी चढले असेल ना ते पटकन उतरले असेल, बरोबर की नाही? त्यांचे समर्थक असतात ना, देव पाण्यात टाकून बसलेत. राईट आर्म राहून दे विकेट. बॉल राहिले 3 10 धावा. खेळेल फलंदाज राज. आणि हा येस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त मारा केला. अप्रतिम बॉलिंग अटॅक. आणि राहिले 2 बॉल 3 बॉल. आणि यंगस्टर 2 बॉल राहिले 10 धावांची गरज. हा जर चेंडू डॉट गेला ना तर नक्कीच मात्र एक पराभवाच्या सामोरं जावं लागेल. माझा निश्चितता विजय अक्षरशः खेचून आणलाय. याला म्हणतात बॉलिंग अटॅक. जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक, भीम पराक्रम, मौलिक कामगिरी. हो यस ब्लाइंड स्ट्रोक. यस 1000 रुपये. अक्षय देवळीकर गोलंदाज 1000 रुपये. क्या बात आहे. इथून जाताना थेट वाईन शॉप गड बसा. तिथं बसा खुर्च्या लावून. आणि याच्या अगोदर जो बॉलर होता त्याला 500 रुपये तुमच्यातर्फे. यस क्या बात आहे. 1500 1500 टोटल. काय याला कामाला जायची गरज आहे. रातों के कातिल गौतमी पाटील नंतर याचा नंबर लागतो. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू अकोटा पुन्हा येतात. आणि अशा प्रकारे जवळ षटकार झालेला आहे. आणि राहिला मॅच फिनिश. निसटता विजय प्राप्त केला. तुम्हाला अटेंड करतील गवळी सर.